शुभम सुलतान इन कस्तुभ भाऊ एक सोबत व्हिडिओ पुरा पाना आपल्याला फॉलो करा. तर पोट्टे गाडी घेऊन निघालो आम्ही शेगावले, कारण आज येणार होती गजानन महाराजची पालखी. शेगावले पोहोचलो, गाडी दूरच उभी केली कारण गर्दी चांगलीच होती. आषाढी एकादश आणि प्रगट दिवसाच्या दिवशी बी एवढी गर्दी नसते. हे फक्त श्रींची पालखी नाही, हा एका प्रकारचा सणच आहे. जिथून पालखी जाईन त्या सगळ्या रोळेवर तुम्हाला रांगोळी दिशीन काढेल. तसेच श्रींच्या पालखीचे 56वे वर्ष होते, जे सुखरूप आपल्या शेगाव मध्ये परत आले. एवढा लांबचा प्रवास असून सुद्धा आपले ताळकरी मित्र हसत आणि आनंदाने येत आहेत. थोडा वेळ वाट पाहिली आणि आपली श्रींची एंट्री झाली. एवढ्या गर्दीत बी तुमच्या भावानं दर्शन घेतलं ना बा. मग दर्शन झाले आणि पालखीच्या मागे मागे निघालो. थोडं पुढे येऊन आपल्याला हे दोघं दिसले. कस्तुभ भाऊनं तर डायरेक्ट 1 लाखाचं हत्यारच काढलं बाहेर. काय तर मग पालखीले वरून शूट करतो म्हणे. शुभम भाऊ बी म्हणत अरे मैं चलाऊंगा. शुभम भाऊ सुलतानी येणं ड्रोन उडून तर दिलं, पण त्याचा कंट्रोल पुरा वापस करून दिला. काय तर मग पडलं तर बाबा मलाच भरून द्या लागेल. 1 लाखाची वस्तू आहे. थोड्याच वेळात कस्तुभ भाऊनं ड्रोन खाली घेतला. ते दोघं आणि आपल्या गावातल्या मंडळी व्हिडिओ मध्ये घेतलं. मस्त बसून 15-20 मिनिटं बोललो आम्ही. गर्दी जास्त होऊन राहिली म्हणून आम्ही त्याला बाय बाय केलं आणि समोर आलो. याच गर्दीतून आपल्याला आपले जीवा भावाचे मित्र भेटले. काही असाच सपोर्ट करा जरा काही. मला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.